मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती पाहिल्या होत्या. अभ्यास पद्धती आणि मानसशास्त्राच्या शाखा. अभ्यास पद्धतीमध्ये आपण काय पाहिलं की कशा प्रकारे प्रायोगिक पद्धत पाहिली होती, आपण निरीक्षण पद्धत, सर्वेक्षण पद्धत पाहिली होती आणि वृत्तेइतिहास पद्धत, सहसंबंध पद्धत वगैरे पुढे मी तुम्हाला सांगितलं नाही, ऍक्च्युली ते पण त्यामध्ये येत आहे. परंतु तिथपर्यंतच आता सध्या वापर सहसंबंध पद्धतीचा फारसा वापर केला जात नाही. तर ह्या आपण सगळ्या पद्धती काय बघितल्या होत्या काल आपण, त्या अभ्यास पद्धती पाहिल्या होत्या मानसशास्त्राच्या. नंतर आपण सेकंड पॉइंट मध्ये मानसशास्त्राच्या शाखा पाहिल्या होत्या, सैद्धांतिक आणि उपयोजित शाखा पाहिल्या होत्या. सैद्धांतिक 6 शाखा पाहिल्या होत्या आणि उपयोजित आपण 6 शाखा पाहिल्या. आता हे सगळं मानसशास्त्राचं बेसिक ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यातील वाद आहेत म्हणजे किंवा संप्रदाय म्हणतो. आता तुमच्या आपल्याकडे कसं एखाद्याला आपण वारकरी संप्रदायाचा आहे, तो तो सनातन धर्माला अनुसरून त्यांचा संप्रदाय आहे किंवा असं आपण म्हणतो. तर हे संप्रदाय काय, तर त्यांची त्यांची एक आता इव्हन योगामध्ये पण हठयोग प्रदीप नाथ संप्रदायाची लोक होती असं आपण म्हणायचो. काय संप्रदाय म्हणजे काय, की एक समाव किंवा एक समूह, तो जो काय असतो की एका विचारानुसार चालत असतो. तर तसं हे मानसशास्त्रातील अभ्यासातील दृष्टिकोन आहेत प्रत्येकाचे. त्याला आपण दृष्टिकोन म्हणू शकतो, संप्रदाय म्हणू शकतो, वाद म्हणू शकतो. हम्म तर सायकोलॉजीमध्ये जसं जसं हे व्याख्या बदलत गेल्या, स्थित्यंतर होत गेली, तसं तसं त्याच्यामध्ये जे त्यांनी प्रत्येकाने जे एक प्रकारचे त्यांच्या थेरीज मांडल्या किंवा त्यांना जे काही वाटलं किंवा त्यांचे दृष्टिकोन मांडले, म्हणजे त्यांचे दृष्टिकोन याचा अर्थ असं नाही की त्याला सायकोलॉजिकल थोडा प्रत्येकाला बेस होता, नाही असं नाही. आपला दृष्टिकोन वेगळा असतो. तर हे सगळं कसं आहे की आपण जे मांडलं त्याच्यानुसार आपल्याला कसं आहे की त्यांनी जे वाद मांडले त्याच्यानुसार ही त्याला आपण संप्रदाय. आता हे येतं बरं का, हे 15 मार्काच्या क्वेश्चनला येतो की म्हणजे संप्रदायाची म्हणजे माहिती सांगा किंवा संरचनावाद सांगा आणि एक्सप्लेन करा, माहिती द्या किंवा कम्प्लीट सगळे वाद एकदम लिहा, असं पण ते शक्यता खूप कमी आहे. तर असं गेस्टाल्ट सायकोलॉजी लिहा, संरचनावाद सांगून त्याचे उदाहरणासहित एक्सप्लेन करा, असं येऊ शकतं. तर आता ह्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत की पहिल्यांदा मानसशास्त्रातील अभ्यासाच्या दृष्टिकोनामध्ये कुठले कुठले वाद आहेत. तर पहिला जो वाद आहे त्याला आपण काय म्हणतो, संरचनावाद किंवा कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणतो, सॉरी स्ट्रक्चरलिझम किंवा कन्स्ट्रक्टिव्हिजम. आपण कन्स्ट्रक्शन करतो का नाही, एखादी बिल्डिंग बांधतो, तर त्याला कन्स्ट्रक्टिव्हिजम किंवा संरचना, म्हणजे त्या शब्दातच तुम्हाला फोड केली पाहिजे, म्हणजे की एखादी रचना करणे किंवा एखादी निर्मिती करणे, कन्स्ट्रक्टिव्हिजम. तर ह्याला संरचनावाद असं म्हणतात. त्यांचं असं म्हणणं होतं की प्रत्येकामध्ये जी आपली ज्ञान घेण्याची प्रवृत्ती किंवा अनालिसिस करण्याची प्रवृत्ती मूळतः असते. आता हा संरचनावाद कुणी मांडला, तर हा संरचनावाद जो कुणी मांडला तो पहिल्यांदा काय मानला की विल्यम वुंड. ते जर्मन शास्त्रज्ञ होते. हा त्यांनी ते कुठे राहायचे की लिपझिंग म्हणून जर्मनी येथे 1879 मध्ये त्यांनी काय केली, पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा किंवा अ, स्थापना केली. इव्हन ह्यांनीच काय केले की सर्वात पहिल्यांदा हा संरचनावादी वाद त्यांनी काय मांडला, मानसशास्त्राचा वाद मांडला. त्यांना काय म्हणलं जातं, विल्यम उंडे. आता ऍक्च्युली काही ठिकाणी विल्यम उंट म्हणतात, WOUNT असं आहे ते. ते उंट असं प्रोनाउन्सिएशन करतात, काही ठिकाणी उंड असं प्रोनाउन्सिएशन करतात. ठीक आहे, काही उंट म्हणा, उंड म्हणा, पण स्पेलिंग नाही तर डायरेक्ट सरळ स्पेलिंग लिहा, WOUNT. हा मराठीत लिहायला जमत नसेल तर. हम्म काय लिहायचं, उंड लिहायचं का उंट लिहायचं कळत नाही ना, अशा वेळेस सरळ स्पेलिंग लिहून टाका. मग हे जर्मनीचे शास्त्रज्ञ आहेत. आणि ह्यांच्या काय होतं की पहिल्यांदाच काय झालं की मानसशास्त्रापासून काय झालं की हे वेगळं झालं. पहिल्यांदाच त्यांच्यापासून काय झालं, मानसशास्त्रापासून काय झाली ही मानसशास्त्र शाखा जी आहे ती तत्वज्ञानापासून काय झाली, वेगळी झाली. आणि त्यांच्या मते काय आहे की त्यांचं म्हणणं काय होतं की आता तुम्ही बघा की रसायनशास्त्र आपण किंवा फिजिक्स मध्ये म्हणतो की छोट्यातला छोटा कण आपण काय करत जातो की मोठा कण, मग त्याचा मॉलिक्यूल, मग त्या मॉलिक्युलचा अणुरेणू किंवा आपण त्यांना मग त्या अणुरेणूमध्ये पण परत त्यांच्यामध्ये विभाजन करत जातो, प्रोटॉन, न्यूक्लॉन आणि सॉरी न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन किंवा निगेटिव्हला आपण काय म्हणतो, तर इलेक्ट्रॉन्स. तर हे सगळं आपण काय करत जातो, त्याचं विभाजन करत जातो.
तसंच त्यांचं म्हणणं काय होतं, की त्यांनी जी उभा केली प्रयोगशाळा त्याच्यामध्ये ते काय केलं, त्यांनी सांगितलं पहिल्यांदा, की जसं रसायनशास्त्रामध्ये आपण डिव्हिजन करतो, तसं मनातील विचारांचं काय करायचंय आपल्याला, विभाजन करायचंय. म्हणजे मोठा विचार, मग त्याच्यातून कशातून उत्पन्न झाला छोटा विचार, मग त्याच्यापेक्षा छोटा विचार, मग त्याच्यापेक्षा छोटा, असं विभाजन करत करत काय करायचंय, की आपलं आत्मनिरीक्षण करायचंय. असं काय होतं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे म्हणून त्यांना, म्हणजे जसं रसायनशास्त्रामध्ये आपण किंवा फिजिक्समध्ये आपण त्या त्या पदार्थाचं छोटं छोटं लघुत्तम विभाजन करत जातो, तसंच आपण काय करतो, की मानसशास्त्रामध्ये मनाच्या विचारांचं आपण काय करत येतो, विभाजन करत येतो. म्हणून त्याला मानसिक रसायनशास्त्र किंवा मेंटल केमिस्ट्री असाही त्याचा उल्लेख केला गेला. आणि ह्याचा सगळा जो संरचनावादाचा प्रसार, जो विल्यम वुंट किंवा वुंटचे जे शिष्य आहे, त्याचं नाव काय, एडवर्ड टीचर, त्याचं नाव काय, टिचनर, सॉरी, एडवर्ड टिचनर त्याचं नाव आहे. तर त्यांनी काय केला, हाच त्यांनी सगळा प्रसार कुठे केला, अमेरिकेमध्ये केला, कारण तो प्रॉपर अमेरिकेचा होता. त्यांनी त्यांचा शिष्य होता तो. आणि त्याचा सगळा पुढचा प्रवास, विल्यम वुंटचा सगळा प्रवास म्हणजे प्रचार त्यांनी पुढे अमेरिकेमध्ये केला. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, की रसायनशास्त्रामध्ये ज्याप्रमाणे आपण द्रव्याचे विभाजन लघुत्तम लघुत्तम लघुगट करत जातो, तसंच काय करतात संरचनावादामध्ये पण काय करतात, म्हणजे जे आपल्याला आलेले अनुभव आहेत, व्यक्तीला आलेल्या अनुभवांचं काय करत जातात, की विभाजन करत जातात लघुत्तम लघुत्तम मनामध्ये. आणि त्यामुळे काय होतं, की एक प्रकारची आत्मनिरीक्षणाची पद्धत विकसित केली यांनी. यालाच काय म्हणायचं, जे जे अनुभवांचं विभाजन करायचं विचारांचं, त्याला काय नाव दिलं गेले, आत्मनिरीक्षण पद्धत. हा. आणि या पद्धतीमुळे काय होतात, की आपल्याला जे काही छोट्यातल्या छोट्या गोष्टी शोधता येतात. आणि इंटरप्रिटेशन इंटरप्रिटेशन करणे म्हणजे काय करणे, की त्याचा अभ्यास करायचा. कुठले कुठले विचार आहेत, कुठल्या ह्याच्यामध्ये आहेत, त्याचं इंटरप्रिटेशन इंटरप्रिटेशन म्हणजे त्याचा असं मला मराठी शब्द सापडेना, पण ठीक आहे इंग्लिशमध्येच लिहा, की इंटरप्रिटेशन करायचं. आणि लघुत्तम लघुत्तम लघु गोष्टीचं जेव्हा आपण इंटरप्रिटेशन करतो, तेव्हा आपल्याला आपल्या चुका काय होतात, किंवा आपले रॉंग क्वेश्चन, किंवा आपलं काही चुकलं त्याच्यामध्ये, की विचार थॉट प्रोसेसेसमध्ये, तर ते आपल्याला कळतं, किंवा आपल्या कृतीमध्ये काय चुकलं हे आपल्याला कळतं. आणि मग काय व्हायला लागतं, की त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, त्या चुका शोधून काय करू शकतो आपण, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. किंवा त्याच्यामध्ये आपण त्या दुरुस्त करू शकतो. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, आपल्या चुकांमधून काही नवीन गोष्टी किंवा विकसित करू शकतो. चुकांमधून शिकू शकतो आणि आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो. मग त्यांच्या मते काय होतं, की मनाच्या रचनेचा आणि अनुभवाचा अभ्यास करणे हे मानसशास्त्राच्या अभ्यासाचं उद्दिष्ट असावं, असं त्यांनी मानलं. की मनाची रचना कशी आहे, मन कसं काम करतं, किंवा मेन त्यांनी अनुभवांचा अभ्यास सांगितला. की म्हणजे मी सांगितलं ना आता तुम्हाला, आपण जे काही अनुभव घेतो त्याचं लघुत्तम लघुत्तम लघु गोष्टींमध्ये विभाजन करायचं आणि आत्मनिरीक्षण करायचं. आत्मनिरीक्षण पद्धत कोणी विकसित केली, त्यांनीच विकसित केली. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, की चुका, आपल्याला आत्मनिरीक्षण केलं की आपल्या चुका आपल्याला दिसतात आणि आपण त्या कमी करू शकतो. आणि ह्यालाच काय म्हणलं जातं, डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं, किंवा आपली विकसितता डेव्हलप होते. म्हणजे आपल्या चुकांमधून आपण नवीन गोष्टी शिकून आपण त्याच्यामध्ये विकास करतो किंवा डेव्हलपमेंट करतो. हम्म. तर ह्याच्यामध्ये काय होतं, की व्यक्तीला काय होतं, की आपल्या अनुभवांचं रीतसरपणे किंवा इंटरप्रिटेशनला आपण रीतसरपणा असं पण म्हणू शकतो, परीक्षण करावं लागतं. आणि ही निरंतर प्रक्रिया आहे, म्हणजे ही सलग कंटिन्युअस काय होते, चालू राहते. आता मी तुम्हाला याचं उदाहरण देते. आता समजा, की तुम्हाला कोणीतरी म्हटलं, की मी फळ खात आहे. हम्म. तर मी फळ खात आहे म्हणजे काय, की व्यापक संकल्पना आली, खूप मोठी संकल्पना आली. कुठलं फळ आहे तुम्हाला माहितीये का? नाही. तर ही पूर्ण व्यापक संकल्पना, मी फळ खात आहेत ना, कुठलं तरी फळ खातोय एवढंच कळलं. सगळं कळलं का? पण त्याच्यामध्ये जर पहिला म्हणजे ह्याच्यामध्ये सांगितलं, की मी आंबा खात आहे. तर आंबा खात आहे तर तुम्हाला लक्षात येणार, की आंबा नावाचं एक फळ आहे आणि तो ते खात आहे. नंतर दुसरा अनुभव काय, की आता इथं काय होईल, दुसरं काय म्हणलं, म्हणजे दुसरं वाक्य अनुभव, म्हणजे त्याचं विभाजन करायचंय आपल्याला. आता आपल्याला आंबा खातो हे कळलं, दुसरं त्या गोष्टींचं विभाजन जर आपण केलं तर दुसरा अनुभव काय, की मी पिवळं फळ खातो. मग आता पिवळ्या फळामध्ये बरीच फळं येतात, पपई येते, संत्री अशा ऑरेंज कलरची, किंवा थोडीशी संत्री, मोसंबी येऊ शकते पिवळ्या रंगामध्ये, किंवा आंबा येऊ शकतो. तर मग ह्याच्यामध्ये काय म्हणतात, की
मग पण आपण आता जरी सांगितलं की पिवळं फळ खातोय, पण त्याच्यामध्ये काय, तर मी सांगितलं समजा मी फक्त गोलाकार फळ खाते आता सध्या. मग गोलाकार म्हटलं की आपापच काय होतात, सगळी पपईसारखी लंबगोल फळं त्यातून बाहेर पडतात. हा, मग त्याच्यामध्ये काय येतं की पिवळी पण सगळी लांब जी फळं आहेत, पिवळा रंग तर फिक्स झाला, गोलाकार झालं, मग लांब गोष्टी गोष्टी त्यातून निघून गेल्या, वर्ज झाल्या. मग त्याचा तिसरा अनुभव झाला आपला हा, की मी पिवळं फळ खातो. नंतर मी गोलाकार पिवळं फळ खातो, ह्या तिसरा प्रकार झाला त्याच्यातला अनुभवातला, आणि त्याच्यामध्ये मग लांब फळं सगळी वर्ज झाली. आणि चौथा फळ हे काय, की मी गोल आकाराची पिवळी गोड फळं खातो. हा, मग ह्यामध्ये काय, तुरट सगळी फळं निघून जातील, फक्त गोडच फळं येतील, मग ती आंबाच असेल, आंब्यासारखं. मग थोडक्यात काय, मी पिवळं गोल आणि त्याच्यानंतर गोड हे फळ खातोय, मग त्यातनं तुरट सगळ्या गोष्टी काय होणार, तिखट तुरट कडू सगळ्या गोष्टी त्यातून काय जाणार, निघून जाणार, की आंबट फळ त्यातनं निघून जाणार. म्हणजे असं काय करायचं, की अनुभव जो एक्सपिरियन्स आहे आपला, तो लघुत्तम लघु घटकामध्ये विभाजित करत यायचं, असं त्यांचं म्हणणं होतं संरचनावादामध्ये. आणि त्याला काय होतं, की मग त्याच्यामुळे काय होतं, की त्याचा अभ्यास करायला सोपं जातं. त्याच्यामुळे काय होतं, की ह्याच्यामुळं या अनुभवांचं आपल्याला परीक्षण करता येतं, त्याचं वर्णन करत जायचं, आणि त्याचं काय होतं, की अभ्यास करायचा. आणि मग अशा करे काय करायचं, की ज्या गोष्टी जुन्या आहेत किंवा हे आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करत जाऊन आपण काय करायचं, की नवनवीन गोष्टींचा विकास करत जायचं. म्हणजे वर्तमानात ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे त्यांचं काय म्हणणं असायचं, की लक्ष द्यायला पाहिजे. वर्तमान म्हणजे ज्या गोष्टी चालू काळामध्ये आहेत त्या गोष्टींकडेच आपण लक्ष देऊन त्यांच्यामध्ये अनुभवांचा विकास करायला प्रयत्न केला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये मुख्यतः काय, की मुख्यतः मनाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी काय केली, एक वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धती, सगळ्यात महत्वाचं जिथं ब्लॅक होलनी केलंय, मी इथं कर्सरनी दाखवते, की वस्तुनिष्ठ आत्मनिरीक्षण पद्धती, याच्यावरती शॉर्ट नोट येते, आत्मनिरीक्षण पद्धती. हा, तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की ती संरचनावादामध्ये आली, नंतर ती कुणी डेव्हलप, ते सगळं येणार विल्यम, म्हणजे हीच शॉर्ट नोट संरचनावादच येणार सगळा. मग त्यांनी विकसित केली, का विकसित केली, कशी विकसित केली, कुणी विकसित केली, त्याचा प्रसार कुणी केला, ते आत्मनिरीक्षण पद्धती म्हणजे काय, त्याच्यातून काय फायदे होतात, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये येणार. नंतर काय, की त्यांना मी सांगितलं की ते आत्मनिरीक्षण पद्धतीचा शोध लावला आणि प्रयोगशाळा स्थापन केली, म्हणून त्यांना मानसशास्त्राचं जनक असं म्हटलं जातं. आणि सगळ्यात सुरुवातीला त्याच्यामध्ये आता त्यांनी काय केलं अजून, आता हे जे अनुभव आहेत आपण जेव्हा लहान लहान करत जातो तेव्हा त्यासाठी लागणारा वेळ पण त्यांनी मोजला. म्हणजे ते हितच एवढंच करून थांबले नाहीत, की प्रत्येक गोष्टीचं लघुत्तम लघु विभाजन करत जरी गेले, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मी आंबा खातोय किंवा मी पिवळं फळ खातोय, मग मी पिवळी फळ खातो म्हणल्यानंतर मग गोलाकार फळ खातोय, मग गोलाकार फळ म्हणजे लांबट फळं गेली, मग गोलाकार मी गोड फळ खातोय, मग त्यातनं सगळी तुरट फळं गेली, असं करत करत त्यांनी जो विभाजन केलं, तर ते विभाजन करताना किंवा अनुभव जेव्हा लहान लहान करत जातो, तर त्यासाठी लागणारा वेळ पण मोजला त्यांनी, प्रत्येक मनुष्याला किती वेळ लागतो, म्हणजे प्रत्येक मनुष्याला ते अनालाइज करायला किंवा ते विभाजन करायला किती वेळ लागतो. म्हणजे त्यांनी काय केलं, की आता आपली स्पर्शेंद्रिय किंवा आपली पाच आपण सेन्सरी ऑर्गन्स आहेत, सेन्सरी ऑर्गन्स मध्ये काय येतं, की नाक एक घ्राण येतं, जिव्हा येते, हम्म, कर्ण येतो, नेत्र येतात आणि त्वचेला स्पर्श येतो. तर आता गंधानुभव, मग त्यांनी काय केलं, की पहिलं काय केलं त्यांनी, गंधानुभव म्हणजे काय, की वास घेणे. ह्याच्यामध्ये काय घेतलं, की त्यांनी गंध किंवा आपण वास घेतल्यानंतर साठी तो जाणवण्यासाठी किंवा तो जाणवल्यानंतर एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो हे त्यांनी मोजलं. त्याच्यानंतर रंगानुभव, आता बायकांना बऱ्यापैकी रंगाचं कलर अनालिसिस चांगलं असतं, तेच पुरुषांना जमत नाही कदाचित. कितीतरी म्हणजे बायकामध्ये मोरपंखी झटा आहे, हिरवा रंग आहे, मग पोपटी रंग आहे, मेहंदी रंग आहे, आपण हिरव्यामध्येच किती व्हरायटी ऑफ रंग सांगतो. तर ते बघितल्या बघितल्या बघता क्षणी तुम्हाला प्रतिक्रिया द्यायला किती वेळ लागला, तो एक्सप्लेन करायला किती वेळ लागला, हे त्यांनी काय मोजलं, रंगानुभव. दृश्यानुभव म्हणजे एखादं दृश्य पाहिल्यानंतर तुम्ही एक्सप्लेन करायला तुम्हाला किती वेळ लागला, हे त्यांनी मोजलं. श्राव्यानुभव, ध्वनी ऐकल्यानंतर तो ध्वनी काढायला किंवा तो ध्वनी कशाचा आहे
एखादं सांगायला. हा म्हणजे फ्ल्यूट स्वर, गिटारचा आहे, फ्लूटचा आहे, म्युझिक कुठल्या ह्याचा आहे, कंपन आहेत हे पाहायला. त्याच्यानंतर इव्हन तुम्ही बरीच लोक बघितली की हा लता मंगेशकरचा आवाज आहे, हा सुचित्रा कृष्णचा, हा सुनिधी चव्हाणचा आवाज आहे, असं पण ओळखणारी लोक आहेत. कारण त्यांना तो आवाज ऐकून त्याचा अनुभव घेतलाय त्यांनी आणि त्यांना ते माहीत झालंय, त्याचं ते लघुत्तम लघु विभाजन केलेलं आहे त्यांनी आधीच. नंतर स्पर्शानुभव, स्पर्श घेतल्यानंतर पण तुम्ही थंड स्पर्श, गरम स्पर्श, न्यूट्रल स्पर्श किंवा एखाद्या गोष्टीचा खडबडीत स्पर्श, वृक्ष स्पर्श, मऊ स्पर्श, हे जे काही स्पर्श आहेत त्याचा पण लागणारा त्यांनी काय केला की टाइम किंवा त्यांनी सेकंद किंवा त्याचा रिफ्लेक्स ऍक्शन किंवा टाइम मोजला. आणि ह्याच्यानंतर त्यांनी काय केलं की ह्या सगळ्यांच्या बरोबर, आता हे जेव्हा तुम्ही गोष्टी पाहता, आता एखादा सुगंध आला, तर सुगंध आल्यानंतर काय होतं, सुगंध आल्यानंतर काय होतं की आपलं मन उल्हासित होतं, आणि तेच दुर्गंध आल्यानंतर काय होतं, आपलं मन काय होतं, खट्टू होतं किंवा आपल्याला आवडत नाही. की मग हे त्याच्यामुळे मग आपल्या भावना पण त्याच्याशी जोडल्या जातात. एखादा वास ओळखीचा असला तर आपण म्हणतो की बाबा कोणीतरी बेसन भाजतंय, गरम चांगलं तुपातला खमंग वास आला, तर शिरा भाजतोय किंवा लापशी करतोय, आपल्याला हे वास माहिती झाले. ते दूध जळल्याचा वास आला तर बाबा घाणेरडा वास आहे, करपलेला वास आहे. तर मग त्याच्यावरती आपल्या भावना जोडलेल्या आहेत, आपल्याला लगेचच बाबा कुठेतरी करपलंय, घाण वास येतो. किंवा चांगला वास आला तर खायची इच्छा होते, आनंद होतो किंवा सलायवेशन होतं, तर हा भावानुभव आहे. त्याच्यानंतर कल्पनानुभव पण असतो. कल्पनानुभव म्हणजे काय की तुम्ही आता योग निद्रा करता किंवा तुम्हाला इमॅजिनरी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, तुम्ही अनुभव करता की तुम्ही एखाद्या जंगलातून, म्हणजे मी जेव्हा तुम्हाला मेडिटेशनला गोष्टी सांगते तेव्हा तुम्ही त्या कल्पनेतून अनुभवता. तुम्ही प्रत्यक्षरित्या तिथे गेलेले असता का? नाही. शीतलीकरणामध्ये किंवा मी कल्पनेमध्ये तुम्हाला जे सांगते किंवा तुम्हाला जे मी अफर्मेशन्स देते, त्या तुम्ही कल्पनेने अनुभव करता. तर तसंच ते काय करायचे, ह्याचा देखील त्यांनी अभ्यास केला की ह्या गोष्टींशी रिलेटेड जे भावानुभव किंवा कल्पना अनुभव आहे त्याला पण किती ऍक्शनला प्रत्येकाला वेळ लागतो. हे सगळं त्यांनी काय केलं, विल्यम वुंटनी पाहिलं. आणि त्यांनी काय केलं, त्यांची ही जरी पद्धत योग्य असली तरी तिला कोणी रिप्लेस केलं, तर कार्यवादाने रिप्लेस केलं. त्यांनी काय केलं की मागं पडली, हे कारण काय सोपं आहे का हे, प्रत्येक गोष्टीचं लघुत्तम लघु विभाजन करणं प्रत्येक वेळेस सोपं आहे का, त्याची चिरफाड केल्यासारखं त्याचा आनंदच काही राहत नाही. हा, तर तसं त्यांनी 20व्या शतकाच्या सुरुवात, हे 19व्या शतकाला हे चालू झालं होतं संरचनावाद. 20व्या शतकाच्या सुरुवातीला काय झालं की ह्या विचारांचा पगडा आपोआपच काय झाला, कमी झाला. कारण का, हा दृष्टिकोनच लोप पावला. कारण ह्याच्यामध्ये काय व्हायला की मनाचा नक्की सूक्ष्म घटक कोणता आहे हे समजणं किंवा किती लघुत्तम लघु विभाजन करायचंय हे पण समजणं अवघड झालं. आणि काय व्हायला की मानसशास्त्रामध्ये वितंडवाद चालू झाला. ह्याच्या वितंडवाद म्हणजे त्या गोष्टीला विरोध चालू झाला किंवा नवीन गोष्टी शोधण्यासाठी सुरुवात चालू झाली आणि संरचनावाद काय झाला, लोप पावला. तर ह्याच्यामध्ये मुख्य काय, तर विल्यम वुंट महत्वाचे आहे, विल्यम वुंट महत्वाचे आहेत. आणि त्यांनी ते कुठे होते, तर जर्मनीमध्ये लिप्झिग शहरामध्ये त्यांनी 1879 साली पहिली मनशास्त्र प्रयोगशाळा, आणि त्यांनी काय केलं की मनाच्या रचनेचा आणि अनुभवाचा अभ्यास करणं हे मानसशास्त्रीय अभ्यासाचं उद्दिष्ट मानलं. आणि आत्मनिरीक्षणाची महत्वाची पद्धत त्यांनी विकसित केली. त्यांचा विद्यार्थी कोण होता की बाबा ऍडलर होता. तो ऍडलर म्हणते, एडवर्ड टिचनर होता. एडवर्ड टिचनरनी काय केलं की अमेरिकेमध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार केला. आणि हे सगळं त्यांनी काय केलं, तर लघुत्तम लघु विभाजन करणे, त्याच्यासाठी मी उदाहरण सांगितलं होतं तुम्हाला, त्या उदाहरणाचं पण तिथे. आणि नंतर एवढंच करून ते थांबले नाही, तर पंचस्पर्शेंद्रिय आहे त्यांना रिफ्लेक्स किंवा त्यांना किती वेळ लागतो ती गोष्ट समजून घ्यायला, हा पण त्यांनी नंतर त्यांनी भावानुभाव आणि कल्पना अनुभव ह्याचा पण त्यांनी रिफ्लेक्स टाइम किंवा प्रतिसाद ऍक्शन मोजला. आणि अशा प्रकारे त्यांनी काय केलं की पहिली प्रयोगशाळा उभी केली, म्हणून त्यांना किंवा पहिला वाद मांडला किंवा पहिला अभ्यास मानसशास्त्राची शाखा वेगळी केली, त्यामुळे त्यांना मानसशास्त्राचं काय मानलं जातं, जनक मानलं जातं. हम्म, हे आता आपल्याला काय झालं, पहिला काय बघितलं आपण, संरचना वाद बघितला. आता आपल्याला दुसरा वाद काय बघायचाय, तर आपल्याला कार्यवाद बघायचाय. आता कार्यवाद ह्या नावावरनच करता, याला फंक्शनॅलिझम म्हणतात. इंग्लिशमध्ये कार्यवादाला काय म्हणतात, फंक्शनॅलिझम म्हणतात.
मग आता हे हार्वर्ड विद्यापीठ जे आहे, हम्म आता हार्वर्ड विद्यापीठामध्ये काय झालं की विल्यम जेम्स नावाचे एक शास्त्रज्ञ होते. तर त्यांनी काय केलं, हा कार्यवाद त्यांनी काय केला, प्रस्तुत केला. इथे फोटो पण आहे त्याला साईडला तुम्हाला बघायला. तर जे काही ते कार्यवेदाचं जे काही आहे, त्यांनी त्यांनी काय केलं की अं, त्यांनी जो कार्यवाद सांगितला, त्यांनी काय केलं की हे खूप मोठे सायकोलॉजिस्ट होते जे आपल्याला विल्यम जेम्स आहेत ते. त्यांनी काय केलं की त्यांचं सगळ्यात महत्वाचं काय की आपला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असला पाहिजे. त्यांचं ऍटिट्यूडला खूप महत्व होतं. आपला नेहमी काय सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं विल्यम जेम्सचं. ते काय म्हणायचे, त्यांचा सिद्धांत काय आहे की ते काय म्हणतात की ऍटिट्यूड कॅन बी युअर बेस्ट फ्रेंड और युअर बेस्ट इनिमी. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की ऍटिट्यूड हा तुमचा बेस्ट फ्रेंड जसा आहे तसा बेस्ट इनिमी ही आहे. मग ते काय म्हणायचे की त्यांना म्हणून कार्यवादाचं काय म्हणलं जातं, जनक मानलं जातं. ते काय होते, मुळात काय होते, ते सायकोलॉजिस्ट होते का, नाही. तर ते काय होते, जीवशास्त्रज्ञ होते. जीवशास्त्रज्ञ म्हणजे काय, तर बायोलॉजीचा म्हणजे जीवांचा अभ्यास करणारे किंवा हे बायोलॉजिस्ट किंवा आपण म्हणतो जीवशास्त्रज्ञ म्हणतो त्यांना. तर हे जीवशास्त्रज्ञ होते. डार्विनच्या उत्क्रांतीवादाचे जे सिद्धांत आहे त्याचा त्याच्यावर त्यांच्यावरती काय होता, खूप मोठ्या प्रमाणावरती काय होता, पगडा होता. म्हणजे त्यांना डार्विनचा सिद्धांत किंवा त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पगडा होता. मग ते काय म्हणायचे की मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र असं ते म्हणायचे. ते काय म्हणायचे की नैसर्गिक गोष्टींचा किंवा नैसर्गिक निवडींचा सिद्धांत ह्याच्यामध्ये काय आहे, महत्वाचा आहे. हे त्यांनी काय सांगितलं की कार्यवादाचा पुरस्कार का केला किंवा त्यांनी ते पण आहे की प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी हे त्यांचं पुस्तक आहे, प्रसिद्ध आहे. त्यांना त्यांचं काय म्हणणं होतं की समजा त्यांनी एक उदाहरण दिलं की बाबा अनेक मानसिक प्रक्रिया कशा निर्माण होतात किंवा कशा विकसित होतात, ह्यासाठी त्यांनी काय दिलं की एक उदाहरण दिलंय. मग ते उदाहरण काय दिलं त्यांनी की समजा उदाहरणामध्ये काय दिलं की भीती वाटली नसती तर मी दरीत उडी मारली असती, किंवा भीती वाटली नसती तर मी वाघाकडे चालत गेलो असतो, किंवा भीती वाटली नसती तर मी म्हणजे पोळायची भीती वाटली नसती तर मी आगीतून चालत गेलो असतो. तर थोडक्यात काय, इथं भीती काय करते, आपल्याला बऱ्याच गोष्टीतून वाचवते. आपल्याला जर भीती वाटली तर काही गोष्ट भीती ही काय करते, आपल्याला वाचवते. हा काय करू शकतो, कार्यकारण भाव देऊ शकतो. कार्यकारण भाव म्हणजे काय की सर्व कार्यांविषयी आपल्याला कारण देता येतं की मला भीती वाटली म्हणून मी हे केलं नाही, किंवा माझ्या मनाने हे कार्य किंवा माझ्या शरीराने हे काम केलं नाही, असं आपल्याला कार्यकारण किंवा कार्यभाव सांगता येतो. मनाच्या सर्व प्रक्रिया ज्या आहेत किंवा मनाच्या सर्व कार्यांविषयी आपल्याला काय सांगता येतो, कार्यकारण भाव मांडता येतो. मेन ह्यांचं मुख्य काय की जे जगात प्रत्यक्ष काम करायला की आयुष्यामध्ये काम करायला काय करतं, मनच. बघा की तुम्ही विचार करा, तुम्हाला एखाद्या दिवशी कंटाळा आलाय काम करायचा, तर आपोआपच कामाचा स्पीड कमी होतो, कुठल्याच कामामध्ये उत्साह वाटत नाही किंवा आनंद वाटत नाही. पण त्याच्या उलट जेव्हा तुमच्या मन आनंदी आहे, उत्साही आहे, तुम्हाला काम करू वाटतं, तेव्हाच तुम्ही काम करता. तर थोडक्यात काय की व्यावहारिक जगामध्ये मनच आपल्याला काम करायला मदत करतं. लोक कसं काम करतात, सभोवतालच्या भोवतीशी कसं जुळवून घेतात, समायोजन करतात, ह्याच्या अभ्यासावरती त्यांनी काय केला, भर केला. आणि त्याच्यावरून त्यांनी काय केला की कार्यकार किंवा कार्यवादाचा सिद्धांत मांडला. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की मन जे काही प्रक्रिया करतं किंवा मन जे काही कार्य करतं त्याला आपल्याला कारण हुडकता येतं किंवा त्याचा आपल्याला अभ्यास करता येतो. मनाच्या सर्व अवस्थांचा आपल्याला काय करता येतो, अभ्यास करता येतो. म्हणून त्यांनी याला कार्यवाद असं नाव दिलं. त्यांनी काय सांगितलं की व्यक्तीकडून जे घडणारं वर्तन आहे, आपण जे बिहेवियर म्हणतो, ते पण कसं असतं की बदलत्या परिस्थितीला किंवा समायोजन करायला काय करतं, आपल्याला मदत करतं. ते नुसतंच मदत करतं नाही, तर आपल्याला काय करतं की फंक्शनलिझम म्हणजे त्यांनी जे कार्यवाद मांडलाय ते त्याच्यासारखं किंवा कार्यकारण वादासारखं त्याला काय म्हणतात, त्यालाच परिस्थितीशी जुळवून घेता येतं किंवा ह्यालाच काय म्हणायचं, फंक्शनॅलिझम म्हणायचं. म्हणजे काय, थोडक्यात ही कार्यवादाची मेन बेसिक थीम काय आहे की
व्यक्तीकडून जे घडणारं वर्तन आहे ते बदलत्या परिस्थितीशी समायोजन करायला मदत करत असतं आणि यालाच फंक्शनॅलिझम किंवा कार्यवाद असं म्हणतात. मनच काय करतं आपल्याला परिस्थितीशी जुळवून घ्यायला मदत करतं. मनाकडे आपण काय केलं पाहिजे, की एखाद्या वाहत्या नदीसारखं पाहिलं पाहिजे. तर त्यांनी संरचनामध्ये एखाद्यामध्ये काय सांगितलं होतं, की लघुत्तम लघु विभाजन करत जायचं. पण तसं कार्यवादामध्ये जिल्हम जेम्स काय म्हणतात, की नाही. लघुत्तम लघु गोष्टीमध्ये विभाजन करायची गरजच नाही. त्यांनी पूर्णपणे संरचनावाद खोडून काढला. ते काय म्हणतात, की अ, एखाद्या वाहत्या नदीचा किंवा पडणाऱ्या झराचा फ्लो बघितला का तुम्ही? सतत, संतत, कन्स्टिट्युएन्स किंवा शंकराच्या पिंडीवर पडणारी धार म्हणा. एक असं थेंब, 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 थेंब कसं पडते, की असं एक प्रकारचा प्रवाह असतो, फ्लो असतो त्याच्यामध्ये. एखाद्या वेळेस लेक्चर देताना पण एखाद्या लेक्चररचा बोलण्याचा एक ओघ असतो. एक कन्सिस्टन्सली किंवा कंटिन्युअसली तो काय करतो, कन्सिस्टंटली त्या प्रवाहामध्ये किंवा त्या फ्लोमध्ये विचारधारा त्याची मांडत असतो, बोलत असतो. तर हा कसा असतो एक प्रकारचा नदीचा फ्लो कसा वाहता आहे, तसंच आपल्या मनाकडे आपण पाहायला पाहिजे, आपल्या अनुभवांकडं. त्यांना विभाजन करण्याची गरज नाहीये. तर सगळ्या अनुभवांना असं आपण एखाद्या नदीच्या वाहत्या प्रवाहासारखं कन्सिस्टंटली वेगळ्या बाजूने किंवा बाबा हे मन आहे माझं आणि याच्यामध्ये असे विचार, हे आपल्याला लांब राहून तटस्थपणे पाहता आलं पाहिजे, की नदीसारखा प्रवाहासारखं. त्याचं विभाजन करण्याची गरज नाही. आणि त्यालाच त्यांनी काय नाव दिलं, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. हे वाहत्या प्रवाहाप्रमाणे जे आपण आपल्या अनुभवांकडे किंवा आपल्या विचारांकडे जे पाहतो, त्यालाच त्यांनी काय नाव दिलं, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस असं नाव दिलं. काय नाव दिलं? स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. आणि त्यांनी काय सांगितलं, की आपलं जे बिहेवियर आहे, आपलं जे वर्तन आहे, ते कसं आहे, प्रत्येक अनेक क्षणांचा एकत्रित परिणाम आहे. खूप साऱ्या क्षणांचा एकत्रित परिणाम असतो. त्याला लहान-लहान घटकामध्ये असं लहान-लहान घटकामध्ये विभाजन करता येत नाही. कारण विभाजन करत गेलं तर तुम्ही गोंधळ वाढवून घ्या आणि त्याच्यामध्ये आनंदही राहणार नाही. वाहत्या नदीसारखं जर त्याच्याकडे पाहिलं तटस्थपणे किंवा एकत्रितपणे पाहिलं, तर तो अनुभव काय होतो आपल्याला समृद्ध करतो किंवा आपल्याला विचार करायला मदत करतो. अनुभवांचे तुकडे करून अभ्यास करणं ही पद्धत योग्य नाही. अनुभव कसा असतो अखंड प्रवाहासारखा किंवा पाण्यासारखा त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. अनेक क्षणांची ती एक मालिका आहे. हं? नदीचा अभ्यास करताना आपण काय करतो, की एक बिंदू, दुसरा बिंदू असं पाहतो का पाण्याचा बिंदू नाही. तर सगळे बिंदू एकत्र येऊन एक कन्सिस्टन्सी किंवा एक फ्लो किंवा एक वाहतं पाणी पाहतो. तर तसंच काय, की अनुभवांचा अखंड प्रवाह जो आहे, तो आपण काय केला पाहिजे, एकत्रितपणे अभ्यास केला पाहिजे. आणि जेम्स यांनी काय केलं, आत्म्याला मानलंच नाही. विल्यम जेम्सनी आत्मा अजिबात मानला नाही. त्यांनी काय सांगितलं, फक्त मन मानलं आणि मनाचा कसा आहे अनुभवांचा अखंडपणे हे केलं. आत्म्याला नाही सॉरी आत्म्याला मानलंय बरं का. चुकून मी सांगितलं आत्म्याला मानलं. विल्यम जेम्सनी आत्म्याला मानलं आहे. त्यांनी काय सांगितलं, की जेम्सनी, की आत्म्याचे 3 प्रकार केले त्यांनी. भौतिक आत्मा आणि त्याच्यानंतर कुठला केला, की सामाजिक आत्मा आणि तिसरा आध्यात्मिक आत्मा. असं काय केलं त्यांनी 3 प्रकार केले आत्म्याचे. आणि 3 प्रकार करून त्यांनी काय सांगितलं, की भौतिक आत्मा काय आहे, आध्यात्मिक आत्मा काय आहे किंवा सामाजिक आत्मा काय आहे. तर त्यांनी काय केलं, की आत्म्याचे 3 प्रकार जे सांगितले त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तो भौतिक आत्मा. भौतिक आत्मा म्हणजे काय, की आपलं फिजिकल सोल किंवा आपली फिजिकल बॉडी. मग त्यांनी आपल्या शरीरामध्ये काय सांगितलं, की फिजिकल सोल म्हणजे काय, की ते म्हणतात, की आपल्या शरीराला आपल्या बऱ्याच गोष्टी कळतात. त्या शरीराला बऱ्याच गोष्टी कळतात. त्यामुळे काय होतं, की आपलं शरीर, आपले कपडे, आपलं घर, आपलं हे सर्व काय आहे, आपलं फिजिकल आहे. आपल्या जवळच्या निर्जीव वस्तू सुद्धा फिजिकल सोल आहे असं त्यांचं म्हणणं आहे, की आपल्या शरीराला ह्या गोष्टी कळतात. हे टेबल आहे, ही खुर्ची आहे, हे कपाट आहे, हा पडदा आहे किंवा मागच्या काय वस्तू आहेत किंवा हा थंड स्पर्श आहे, हा गरम स्पर्श आहे. मला आता असं बसलं पाहिजे, असं उठलं पाहिजे किंवा मी असं वागलं पाहिजे. हे हे आपल्या शरीराला पण काही गोष्टी कळतात. बऱ्याच गोष्टी कळतात आपल्या शरीराला. तर त्यांचं असं म्हणणं त्यात निर्जीव वस्तू सुद्धा आल्या आणि ह्या सगळ्यांना त्यांनी काय मानलेलं आहे? फिजिकल सोल मानलेलं आहे. नंतर सेकंड गोष्ट काय सांगितली त्यांनी, की सामाजिक आत्मा.
सामाजिक आत्मा म्हणजे काय, तर सोशल सोल सांगितलं त्यांनी. सोशल सोल म्हणजे काय, तर साधारणतः त्यांनी काय सांगितलं सोशल सोल मध्ये, की माणसाचे काय आहे की समाजातील इतर माणसासंबंधीचे जे संबंध आहेत, त्याचा संबंध म्हणजे आपला आत्मा. म्हणजे माणूस कसा आहे, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की समाजशील प्राणी आहे. आणि त्याचे इतरांसंबंधीचे जे संबंध आहेत त्याला आपला सामाजिक आत्मा. मग त्याच्यामध्ये इतरांच्या विषयी प्रेम आलं, आनंद व्यक्त करणं आलं, त्यांच्याविषयीच्या आपल्या रागद्वेषाच्या भावना आल्या, सगळ्या भावना ह्याच्यामध्ये काय येतात, सा सामाजिक आत्म्यामध्ये येतात. नंतर तिसरा आत्मा काय मानला त्यांनी, की आध्यात्मिक मानला. मग आध्यात्मिक आत्म्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, की जेव्हा माणूस स्वतःविषयी विचार करतो, आपल्या स्वतःविषयी स्वविषयी, तेव्हा काय करतो तो, त्याच्या आध्यात्मिक आत्म्याचा भाग असतो हा. आणि इच्छा, आपली जी इच्छा आहे किंवा आपली जी तृष्णा आहे, ही सुद्धा काय येते, की आध्यात्मिक आत्म्यात. विचार कर, तुम्हाला मोक्षाची इच्छा नसेल तर तुम्ही आध्यात्मिक ह्याच्यावरती, स्पिरिच्युअल वेवरती, पाथवरती चालू शकता का? नाही. जेव्हा तुम्हाला मोक्षाची इच्छा होते, मोक्ष मिळवायची, तेव्हाच तुम्ही आध्यात्मिक उन्नती करून घेता आणि आध्यात्मिक उन्नती करून मोक्षाचा मार्ग स्वीकारता. तर तसंच इच्छाशक्ती, कुठली पण गोष्ट मिळवण्यासाठी जी इच्छाशक्ती आहे, तर ती सुद्धा काय आहे, की आध्यात्मिक आत्म्यातच येते असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर ते काय करतात, मनुष्य सुद्धा काय करतो, की आध्यात्मिक विकासासाठी किंवा आपल्या स्पिरिच्युअल उन्नतीसाठी काय करतो, प्रयत्न करतो. आणि ते सुद्धा कशाचे प्रयत्न असतात, तर आपल्या आत्म्याचे प्रयत्न असतात, असं त्यांना विल्यम जेम्सना सांगायचंय. तर थोडक्यात काय सांगायचं विल्यम जेम्सना, त्यांनी काय केलं, की सर्वात महत्वाचा विल्यम जेम्सचा विचार, त्यांना काय सांगायचंय, की कार्यकारण भाव सांगता येतो. सर्वात मोठे मानसशास्त्र, म्हणजे मानसशास्त्रज्ञ नव्हते ऍक्च्युली ते, तर ते काय होते, की जीवशास्त्रज्ञ होते. डार्विनचा त्यांच्यावरती प्रभाव होता. आणि ते काय होते, की सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते काय होते, की मनाचं कार्य समजून घेणं हे मानसशास्त्राचं प्रमुख ध्येय मानलं त्यांनी. आणि त्यांना प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी, त्यांनी संरचनावाद खोडून काढला. आणि त्यांचं मूळ काय होतं, की आपल्या अनुभवांना विभाजित न करता, लघुत्तम लघु न करता, त्यांनी सांगितलं, की आपल्या अनुभवाकडे नदीच्या प्रवाहासारखं पहा, की सगळ्या एकत्र क्षणांची मालिका करून त्या अनुभवांकडे एकत्रितपणे पहा आणि त्याचा अभ्यास करा. तर काय होतं, की आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो किंवा त्याला एका प्रवाहासारखं पाहता येतं. आणि ते प्रवाहासारखं पाहून त्याचा आपल्याला अभ्यास करता येतो. आणि कार्यकारण म्हणजे मनाच्या प्रत्येक प्रक्रियेचा अभ्यास करताना आपल्याला काय करायला लागतो, त्याचा कार्यकारण भाव सांगता येतो. म्हणजे मला भीती वाटली म्हणून मी दरीत उडी मारली नाही, आगीतून गेलो नाही, वाघाकडे चाल, कारण का भीती मला वाचवते. हे जेव्हा, तर हे कार्यकारण भाव आहे त्याच्या पाठीमागचा. तर हा प्रत्येक ठिकाणी कार्यकारण भाव आपल्याला काय करता येतो, मनाच्या प्रत्येक, आपण जे वागतो किंवा आपण जे बिहेवियर मनानुसार वागतो, त्या प्रत्येक गोष्टीची आपल्याला काय करता येते, कार्यकारण मीमांसा सांगता येते. आणि हा कसा आहे, की अनुभवांना विभाजित न करता एकत्रित पाहण्यामुळे काय होतं, की स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस असं त्यांनी नाव दिलं. आणि हे आपल्याला काय करतं, की बऱ्याच गोष्टी शिकायला किंवा करायला मदत करतं. आणि त्यांनी 3 प्रकारचे आत्मे मानले, एक तर आध्यात्मिक आत्मा, सामाजिक आत्मा आणि भौतिक आत्मा. तर हे 3 प्रकार त्यांनी मानले. आणि हे त्याची माहिती त्याच्या खाली तुम्हाला साधारणतः लिहायची आहे. आता पुढचा वाद आहे तो कुठला आहे, मनोविश्लेषणवाद आहे. आता मनोविश्लेषणवाद आपण सिग्मंड फ्राईड शिकताना पाहणारच आहोत. त्यावेळेस त्याचा आपण खूप डिटेल अनालिसिस करणार आहोत. आता इथे मी शॉर्ट मध्ये सांगते तुम्हाला, पण तिथे आपण सिग्मंड फ्रॉइडचं जेव्हा आपल्याला थेरीज आहेत, तेव्हा हा मनोविश्लेषणवाद आपल्याला तिथे पण खूप मोठ्या प्रमाणात लवकर समजेल. कारण त्याच्या बेसिक गोष्टी सांगितल्यावर तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. तर सिगमंड फ्राईड हे काय, आता ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ आहे तो हा. आणि त्यांनी काय सांगितलं, की त्यांना मनोविश्लेषण, ते काय म्हणतात, त्यांनी व्याख्या काय केली मानसशास्त्राची, तर अबोध मनाचं शास्त्र. त्यांनी मनाला 3 प्रकारात विभागलं. तर एक कुठलं मन, की सुप्त मन, नंतर कॉन्शियस माइंड, जागृत मन आणि अबोध मन. त्यांनी काय सांगितलं, की अबोध मनावरती कुणाचाच कंट्रोल नसतो. सुप्त मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉवर असते, त्याचा पॉवर आपण युज करत नाही. तर योग निद्रेमध्ये जेव्हा आपण अफर्मेशन्स घेतो, तेव्हा ह्या सुप्त गोष्टींच्या पॉवरचा आपण काय करू शकतो, वापर करून घेऊ शकतो. किंवा कॉन्शियस माइंड मध्ये आपण छोटे छोटे अफर्मेशन्स घातल्यावरती त्याचा उपयोग
सबकॉन्शियस माइंडला काय असतं, स्वतःच्या अशा वेगळ्या गोष्टी नसतात. कॉन्शियस माइंड काय म्हणतं ते ते फक्त आत्मसात करतं आणि बऱ्याच गोष्टीचे निगेटिव्ह इम्पॅक्ट पण त्याच्याकडे पाठवतं. तर ह्या सगळ्यामध्ये सिगमंड फ्राईडला काय म्हणलं जातं, मनोविश्लेषणवादाचं जनक. ते त्यांचं म्हणणं काय असतं की ते काय करायचे ऍक्च्युली सिगमंड फ्रॉइड, तर नर्वस सिस्टीमच्या आजाराने जे लोक चेतासंस्था, नर्वस सिस्टीम म्हणजे काय, चेतासंस्था, तर त्याच्या रुग्णावरती ते उपचार करताना त्यांच्या लक्षात काय आलं की कोणत्याही आजारामागं शारीरिक कारण नाहीये इटिओलॉजी मध्ये, तर मानसिक कारणामुळे लोक आजारी पडतात. मानसिक कारणामुळे त्यांना बरेच शारीरिक आजार होत आहेत. आणि मग त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली की काय मानसिक कारणं असतील. आणि त्यांचं असं म्हणणं झालं की आपल्या ज्या काही गोष्टी अपूर्ण झालेल्या नाहीत, अपूर्ण आहे, त्या गोष्टींचं किंवा त्या भावनांचं दमन काय करतो आपण, अबोध मनामध्ये करतो. आणि त्या अबोध मनावरती काय होतं की आपलं वर्तन खूप प्रमाणामध्ये काय होतं, अबोध मनामध्ये काय असतात की धोकादायक, आक्रमक, लैंगिक इच्छा दडपून ठेवलेल्या असतात. म्हणजे ज्या गोष्टी समाजाला मान्य नाहीयेत, ज्या गोष्टी लोकांना चुकीच्या वाटतायत, तुम्हाला त्या करायच्या तर आहेत किंवा तुम्हाला त्या, पण त्या तुम्ही दाबून ठेवल्यात, त्या अबोध मनामध्ये काय करता तुम्ही, दडपून ठेवता, त्याचं दमन करता. आणि अशा वेळेस काय होतं की त्या दमन केल्यानंतर त्या हळूहळू काय होतात की जर खूप प्रमाणात दमन केल्या गेल्या तर त्याचं शारीरिक आजारामध्ये रूपांतर होतं. तर ह्या दमन न करता तुम्ही समजा कधी कधी काय होतं की आपलं मन मग ते ड्रीम मध्ये किंवा स्वप्नामध्ये येणे आपल्याला त्या भावना, किंवा स्वप्नामध्ये किंवा दिवा स्वप्न पाहणे, दिवसाभरी पण काय काय स्वप्न पाहणारे लोक असतात त्या गोष्टीने. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा येतात, त्या मनोविश्लेषण त्या काय करतात की त्या पृष्ठभागावर येण्याचा प्रयत्न करतात. मग त्या झोपेमध्ये कधी स्वप्नामध्ये बाहेर येतात, कधी आपण चुकून हिप्नोटाईज केल्यावर आपल्या जिभेतून बाहेर येतात, किंवा कधी कधी त्याचं रूपांतर शारीरिक आजारामध्ये होतं. तर असं होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं की काउन्सिलिंग चालू केलं. आणि ते आपण मनोविश्लेषण वादामध्येच पाहणार आहोत की आपण त्यांनी काय काय काउन्सिलिंग चालू केलं आणि कसं कसं केलं. तर तुम्हाला थोडक्यात काय, तर सिगमेंट फ्रॉइडची मनोविश्लेषण वाद थेअरी तुमच्या लक्षात आली. कारण का अबोध मनामध्ये ज्या भावना दडपून ठेवलेल्या आहेत, मग त्या धोकादायक आहेत, आक्रमक आहेत, लैंगिक आहेत. आणि त्या भावनांचं विचारामध्ये व्यक्त केल्या तर समाजाकडून किंवा दुसऱ्यांकडून आपली हेटाळणी निर्माण होण्याची शक्यता आहे, किंवा आपल्याला वाईट म्हणण्याची शक्यता आहे, किंवा आपल्याला लोक बोलणार नाहीत आपल्याशी किंवा आपल्याला वाईट टाकतील. ह्यासाठी मग काय होतं की त्या भावना अबोध मनामध्ये दाबल्या जातात. आणि मग त्याचं रूपांतर शारीरिक आजारामध्ये किंवा दिवास्वप्नामध्ये, स्वप्नामध्ये होतं. आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की ह्याच्याद्वारे किंवा आपण त्याचं हे करून घेणं आणि मग त्याच्याद्वारे काउन्सिलिंग मध्ये ते जेव्हा आपण विकसित करतो त्यांना, तेव्हा काय होतं की हळूहळू काय होतं की त्या सगळ्या ह्या भावना काय होतात त्याच्यामधून बाहेर पडतात. आणि बाहेर पडल्या की आपोआपच मनातील निचरा नाहीसा झाला की मानसिक आजार कमी होतात. आता पुढचा वाद आहे की समग्राकृतीवाद, जेस्टाल्ट सायकोलॉजी. तर हा जो समग्राकृती किंवा जेस्टाल्ट सायकोलॉजी, जेस्टाल्ट हा कुठला शब्द आहे, तर त्याला जर्मनीचा शब्द आहे, जर्मन शब्द आहे जेस्टाल्ट. तर ते समग्राकृतीवाद मराठीत म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला जेस्टाल्ट सायकोलॉजी म्हणतात. आणि त्याचा अर्थ काय होतो किंवा हे कुणी काढला, तर तीन मित्र आहेत त्याचे, वर्दमायर, कोहलर आणि कोफ्फा. हे काय आहेत, तीन मित्र होते. कोण कोण, वर्दमायर, कोहलर आणि कोफ्फा. हे काय आहेत, तीन मित्र असतात. आणि त्यांनी काय केला की वर्दमायर जो आहे, तर त्या वर्दमायरने एक प्रयोग केला. काय प्रयोग केला की दृष्टीभ्रम, आपल्याला जे दृष्टीभ्रम होतात, आपण म्हणतो की तुम्ही कधी 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 इंटरनेटवर बघितलंय का, ऑप्टिकल इल्युजनचे गेम कधी खेळलाय का, की असं गोष्टी असतात आणि मग तुम्ही पहिल्यांदा काय पाहिलं, दुसऱ्यांदा काय पाहिलं, किंवा एखादी गोष्ट ऑप्टिकल इल्युजन असते, सर्कल 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 तुम्हाला काय दिसतंय असं विचारतात. तर ते ऑप्टिकल इल्युजनच्या गोष्टी असतात. तर त्यांनी काय केलं की एक दिवशी ते ट्रेनमध्ये प्रवास करत होते वर्धमायर, तर तेव्हा त्यांना काय केलं, त्यांची सहज नजर खिडकीतनं बाहेर गेली आणि त्यांना दिसलं की आपल्या बाजूला झाडं अशी पळत आहेत. म्हणजे ऍक्च्युली झाडं पळत होती का, नाही, तर गाडी पळत होती आणि झाडं आपल्याला मात्र पळल्यासारखा भास होत होता, किंवा आपला दृष्टीभ्रम होता, तो इल्युजन होतं. तर त्यांना बऱ्याच अंती विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की हा फक्त दृष्टीचा भ्रम नाही, हा अभ्यास म्हणजे किंवा हा आभास केवळ दृष्टीला झालेला नाही, तर हा सर्व काय आहे, मनाचा पण खेळ आहे. म्हणजे
दृष्टी जेवढी कारणीभूत आहे तेवढं मन पण कारणीभूत आहे. तर मनाच्या खेळाने काय होतं की की केलेली ही ऍडिशन आहे किंवा मनाच्या खेळामुळे हे आपल्याला भ्रम दिसतो असं त्यांना वाटलं. मग तेव्हा त्यांनी काय केलं, पुढे खूप विचार, चिंतन आणि मनन केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी दोन मित्र बरोबर घेतले, कोहलर आणि कोफ्फा. वर्धमायरनी काय केलं, आपले दोन मित्र पण बरोबर घेतले आणि एकत्र प्रयोग करू लागले आणि बराच काळ एकत्र प्रयोग केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा जो दृष्टीचा भ्रम आहे तो मनाचा पण खेळ तर आहे. त्याच्याबरोबर काय होतं, आपल्या मेंदूमध्ये पण कुठेतरी शॉर्ट सर्किट होतं. तुम्ही लाईटचं शॉर्ट सर्किट बघितलं तसं मेंदूमध्ये पण, कारण इलेक्ट्रॉनिक्स वेव्ह असतात, म्हणजे अल्फा बीटा गॅमा थिटा वेव्ह असतात. तर कन्व्हर्जन मध्ये ह्या वेव्ह डिस्टर्ब होतात. तर ह्या वेव्ह आहेत त्याच्यामध्ये पण त्यांच्या मेंदूमध्ये कुठेतरी इम्पल्सेस मध्ये शॉर्ट सर्किट होत असते, असा सिद्धांत त्यांनी मांडला. आणि त्यातूनच पुढे त्यांनी मानसशास्त्राचा जेस्टल सायकोलॉजी म्हणून एक थेरम लिहिला. त्याच्यामध्ये काय लिहिलं की त्यांनी काय लिहिलं की आपली जी दृष्टी, आपला आवाज, आपला वास, आपली चव, आपला स्पर्श, ह्या काय आहेत, ह्या अपरिपक्व संवेदना आहेत. किंवा त्यांनी नाव काय दिलं की रॉ परसेप्शन्स. परसेप्शन म्हणजे एखादी गोष्ट आपण पाहणे किंवा त्या दृष्टीने पाहणे किंवा आपलं परसिव्ह करणे म्हणतो ना, तसंच परसेप्शन, त्याचं ऍडजेक्टिव्ह परसेप्शन. तर कच्च्या संवेदना आहेत ह्या. आणि ह्या आपल्याला काय होतात की ज्ञानेंद्रिय, हे आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत, घ्राण, नाक, डोळे, ह्याच्याद्वारे आपल्याला काय मिळत असतात, कच्च्या रॉ संवेदना मिळत असतात. आणि त्या संवेदनामध्ये आपण काय करतो की मन त्या संवेदनामध्ये आणखी भर टाकतो, अनालाइज करतं किंवा त्याचा विचार करतं, त्याच्यामध्ये भर टाकतं. आणि मग मनाच्या सहभागाशिवाय ह्या प्रक्रिया काय होत नाहीत, पूर्णच होत नाहीत. हे जे ज्ञानेंद्रियाद्वारे आपण सेन्सेसद्वारे जे ज्ञान घेतो, त्या ज्ञानामध्ये आपलं काय होतं की मन, ते रॉ असतात, त्या कच्च्या असतात, त्याच्यामध्ये मन काय करतं, ऍडिशन करतं प्रत्येक गोष्टींची किंवा संवेदना टाकतं. आणि ज्ञानेंद्रियाद्वारे कच्च्या संवेदना मिळतात आणि त्यात मन भर टाकतं आणि एक परिपूर्ण संवेदना तयार होते. यालाच काय म्हणायचं, जेस्टॉल्ट सायकोलॉजी. थोडक्यात काय, ज्ञानेंद्रियाच्या कच्च्या संवेदना प्लस मनाची भर किंवा मनाचा निष्कर्ष इज इक्वल टू जेस्टाल्ट सायकोलॉजी. थोडक्यात त्यांना काय सांगायचंय की जे आपण ज्ञान, तुम्हाला माहिती आहे ज्ञान प्रक्रिया कशी होते, तर आपण ज्ञानेंद्रियाद्वारे प्रत्येक गोष्टीला स्पर्श करतो, म्हणजे पाहतो, बघतो किंवा ऐकतो किंवा ह्या सगळ्याद्वारे आपण काय करतो, नॉलेज गोळा करतो आणि त्याचं अनालिसिस मन आणि बुद्धी करतात. मनाशिवाय आपण कुठलीही गोष्ट समजून घेऊ शकत नाही. आपलं मन तिथं असेल तरच आपल्याला ती गोष्ट कळते. मनाशिवाय कुठलीही ज्ञान प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. ज्ञानग्रहणाची प्रक्रिया तुम्ही सगळ्यांनी शिकलेले आहात. तर तसंच जेस्टल्टला म्हणायचं आहे की ज्ञानेंद्रियाच्या ह्या ज्या काही संवेदना आहेत ह्या रॉ स्वरूपात आहेत, कच्च्या स्वरूपात आहेत. त्याच्यामध्ये मन मन काय करतं, भर टाकतं किंवा परिपूर्ण करतं त्यांना. आणि मग त्याच्याबरोबर जेस्टाल्ट सायकोलॉजी कम्प्लीट होते असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांनी अजून एक उदाहरण केलं, चित्रपट आपण पाहतो चित्रपटगृहामध्ये, तर ते त्याला काय स्ट्रॅगोस्कोप नावाचं यंत्र वापरतात. तर त्या स्ट्रॅगोस्कोप मध्ये काय केलं जातं की चित्र चित्र एका पाठोपाठ एक पटपट 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 चित्र बदलली जातात. चित्र बदलल्यामुळे काय होतं की एक प्रकारचं चलचित्र दिसतं आपल्याला, की ते चित्रपट असल्यासारखं किंवा एकानंतर एक सीन आपल्याला काय होतो की सतत हालचाल किंवा आपल्याला गोष्टी जाणवतात. तसंच पटलावरती होतं आणि त्यात काय करतं, आपलं मन भर घालतं. त्यांचं असं म्हणणं आहे की ते काय म्हणतात, द होल इज मोर दॅन द सम ऑफ इट पार्ट्स. म्हणजे एखाद्या गोष्टीचे आपण पार्ट पार्ट असे नुसते पाहिले तर ते आपल्याला समजून येते, पण जेव्हा आपण पूर्ण गोष्ट पाहतो तर तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचं नॉलेज होतं. समजा आंधळ्यांची गोष्ट आपल्याला माहिती आहे, अनेकांत वादात आपण दर्शनशास्त्रात शिकलो की हत्ती जेव्हा त्यांना बघायला, आता मला दिसतंय, मी पूर्ण हत्ती पाहिल्यानंतर मी हत्ती कसा मॅडम, हे आहे करू शकतो. पुढची स्क्रीन शेअर करा ना. हे मनोविश्लेषण वादाच्या नंतर हा, पुढची स्क्रीन राहिलेली. नाही सर, ते ऍक्च्युली माझं अपूर्ण राहिलं, मला वाटलं ना तेवढं कव्हर होईल, पण ते कमी झालंय. लवकर पुढच्या स्लाइड माझ्याकडे नाहीये, मी पुढच्या वेळेस देते सर तुम्हाला बर स्लाइड. बर. हा. हे तीन शास्त्रज्ञांचा जो वाद आहे, त्या हा, वादाचं नाव काय म्हटलं? तीन जेस्टाल्ट मित्र, सायकोलॉजी. जेस्टम हा, जेस्टॉल जेस्टाल्ट.
ज ज जेस्ट GS, त्याला मराठीत नाव लिहा सर तुम्ही आधी. समग्राकृतीवाद असं मराठीत लिहा. हा, काय समग्राम आहे? समग्राकृतीवाद. स्तुतिवाद. हा, जर्मन ठीक. शब्द आहे जेस्टाल्ट. ठीक. GESTALT, जेस्टाल्ट सायकोलॉजी. मी तुम्हाला शेअर करते सर, नोट्स मध्ये पण शेअर करते. आता नोट्स पाठवाव्याच लागणार आहेत, कारण त्या ठीक आहे. तुम्हाला वाचल्याशिवाय पुढच्या गोष्टी तुम्हाला पटापटा समजणार नाही. हो. हा, व्यवस्थित मी शेअर करेनच समजण्यासाठी. 99% लवकरच तुम्हाला. आजच प्रयत्न करते. हा, ठीक ठीक. तर ते छान. 3 मित्र असतात, वर्दमायर, कोहलर आणि कोफ्फा. वर्दमायर, कोहलर आणि कोफ्फा 3 मित्र आहेत. वर्दमायर त्यातले मेन आहेत आणि त्यांचे 2 मित्र कोहलर आणि कोफ्फा. त्यांनी काय सांगितलं की दृष्टीभ्रम, म्हणजे त्याच्या ट्रेनचं उदाहरण द्यायचंय किंवा गाडीचं उदाहरण द्या, की ते बसले होते, झाडं वेगाने पळत होती. मग दृष्टीभ्रम तर आहेच, त्याच्याबरोबर मनाचाही याच्यामध्ये भाग आहे असं त्यांना वाटलं. आणि त्याच्यावरती त्या तिघांनी मिळून प्रयोग केले आणि त्यांनी जेस्टल सायकोलॉजी काढली. तर त्यांचं असं म्हणणं होतं की कच्च्या ज्ञानेंद्रियामार्फत आपल्याला कच्च्या संवेदना मिळतात आणि मन त्याच्यामध्ये त्याची नॉलेज किंवा त्याचं भर टाकतं आणि मग जेस्टाल्ट सायकोलॉजी तयार होते. मग त्यांनी चित्रपटाचं पण उदाहरण दिलंय त्याच्यामध्ये, की आपण चलचित्र पाहतो तर ते काय, तर ते चलचित्र पण का पाहतो की पटापटा 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 चित्र बदलली जातात आणि आपल्याला ते चित्र हालचाल केल्याचा किंवा पाहिल्याचा भास होतो. आणि पूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान होतं. तसंच मनुष्याचं पण आहे की जेव्हा आपण छोटे छोटे पार्ट पाहतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टी लक्षात येत नाही, पण जेव्हा होल थिंग पाहतो किंवा संपूर्ण गोष्ट आपण ऐकतो, तर संपूर्ण गोष्ट आपण जर ऐकली नाही तर गैरसमज होण्याचे चान्सेस पण वाढतात. तसंच आहे की द होल इज मोर दॅन द सम ऑफ इट्स पार्ट्स. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पार्ट मध्ये बघणार. दर्शनशास्त्रामध्ये तुम्ही बघितलं की आंधळ्यांची गोष्ट बघितली की हत्ती त्यांना स्पर्श करायला हत्ती बघायला, मग कुणाला शेपूट येतं, कुणाला पाठ येते, कुणाला काय, मग कानाकडे असं म्हणतो सुपासारखा दिसतोय, कोण म्हणतोय हत्ती शेपटीसारखा आहे. तर पण तेच जर त्या आंधळ्यांना डोळे असते आणि त्यांनी पूर्ण हत्ती पाहिला असता तर मग त्यांना हत्तीचं वर्णन नीट करतात. तर तसंच हा भाग आहे की ते होल इज मोर दॅन द सम ऑफ इट्स पार्ट. तर त्यांनी अजून काय सांगितलं की संवेदनांच्या बेरजेपेक्षा जास्त काहीतरी संपूर्णामध्ये असतं. म्हणजे जर आपल्याला ज्या अनुभूती होते किंवा आपल्याला जे सेन्सेशन होतं किंवा परसेप्शन होतं ह्या पाची ज्ञानेंद्रियाद्वारे, तर ते संपूर्ण होल म्हणजे ज्ञानेंद्रिय संवेदना घेतात, मग त्याच्यामध्ये मन भरत करतं, बुद्धी अनालाइज करते आणि मग ती संवेदना पाठवली जाते. तर तसं जे आहे, तर हे सगळं काय आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की संवेदना नुसती पाहण्यापेक्षा तिचं पूर्ण संवेदनेचं ज्ञान जे आहे ते संपूर्ण मध्ये असेल तर आपल्याला त्याचा बोध लवकर होतो. तर त्यांनी अनेक चिंपांजीवर प्रयोग केले. हम्म, चिंपांजी वरती प्रयोग केले आणि त्या प्रयोगांती त्यांनी काय केलं, बरचस अनालिसिस केलं. तर तुम्हाला चिंपांजीचे प्रयोगामध्ये मी तुम्हाला 1-2 प्रयोग सांगते चिंपांजींचे. तर त्यांनी काय केलं की एका चिंपांजीला काय केलं की पूर्ण ह्याच्यामध्ये जेलमध्ये त्यांनी कोंडलं चिंपांजीला. आणि चिंपांजीला कोंडल्यावर केळं एकदम वरती लटकवली होती, त्याच्या हाताला येणार नाही तशी, आणि एका कोपऱ्यामध्ये टेबल ठेवला होता किंवा बॉक्सेस ठेवले किंवा टेबल ठेवला म्हणा. तर त्या चिंपांजीला उड्या मारून मारून चिंपांजीनी केळ घ्यायचा प्रयत्न केला खूप वेळ. ते केळ काही हाताला आलं नाही. मग त्या चिंपांजींनी काय केलं की त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की टेबलावर ते टेबल ओढून घेतला, त्याच्यावर चढून केळ ओढून घेतलं. हा पहिला प्रयोग झाला. दुसरा प्रयोग त्यांनी काय केला की चिंपांजींना तुरुंगात ठेवलं आणि तिथं केळं काय ठेवली, तिथं न ठेवता त्यांनी काय केलं, पिंजऱ्यामध्ये म्हणा किंवा तुरुंगात ठेवलं. त्यांनी केळं बाहेर लांब ठेवलं आणि तिथे एकच काठी ठेवली छोटीशी. आणि एक काठी ठेवल्यानंतर चिंपांजीनी काय केलं, त्या एका काठीने केळ ओढून घेतलं. मग केळ, आता त्यांनी काय केलं की केळ त्या काठी जेव्हा त्या तुरुंगातून जेवढ्या लांब जाईल तिथपर्यंत केळ न ठेवता केळ त्याच्यापेक्षा पण पुढे ठेवलं अजून नेऊन. आणि तिथं काय केलं की काठीला अजून एक चिटकणारी किंवा अजून एक असं होल, म्हणजे एक काठी दुसऱ्या काठीमध्ये घुसू शकते अशी काठी, 2 काठ्या तिथे ठेवल्या. तर त्यांनी काय केलं, चिंपांजीनी पहिल्या एका काठीनी केळ ओढायचा प्रयत्न केला, पण ते काय केळ त्याचा त्या काठीने सुद्धा तिथपर्यंत हात पोचला नाही. मग त्यांनी काय केलं, दुसरी काठी जॉईंट केली त्याला आणि मग त्या काठीने केळ ओढलं. तर असा प्रयोग केला. म्हणजे
चिंपांजी पण किती हुशार होते पहा, म्हणजे अडॅप्ट करतो, किंवा प्राणी असू दे नाहीतर मनुष्य असू दे, तो बऱ्याच गोष्टींना विचार करून, प्रयत्न करून, अनालाइज करून किंवा संवेदना पाहून ह्या गोष्टी सगळ्या शिकतो. तर त्यांचं असं म्हणणं, ह्या गोष्टीवरून चिंपांजीवर जे त्यांनी प्रयोग केले, त्याच्यावरून त्यांनी काय केलं, अनेक नियम तयार केले. तर त्याला काय म्हणलं, पहिला नियम काय नियम केला, तर त्या नियमांचं आपल्याला अनालिसिस नाही बघायचं, पण नियमांची साधारणतः आपण नावं तरी बघू, की समीपतेचा नियम, साधर्म्याचा नियम, साधेपणाचा नियम, सातत्याचा नियम, संदर्भाचा नियम किंवा क्लोजरचा नियम, असे त्यांनी 6 नियम काढले. कुठलं, इंग्लिशमध्ये समीपतेच्या नियमाला काय म्हणायचं, लॉ ऑफ प्रॉक्सिमिटी. नंतर साधर्म्याच्या नियमाला काय म्हणायचं, लॉ ऑफ सिम्प्लिसिटी. नंतर सातत्याच्या नियमाला म्हणायचं लॉ ऑफ कंटिन्युटी. नंतर संदर्भाच्या नियमाला आपण काय म्हणणार आहोत, लॉ ऑफ रेफरन्स. आणि क्लोजरच्या नियमाला काय म्हणणार आहोत आपण, क्लोजर म्हणजे एखादी गोष्ट क्लोज करणे. तर हे सगळे नियम त्यांनी बनवले, आणि त्या नियमांना म्हणजे प्रयोगांती, प्रत्येक प्रयोग, त्या चिंपांजीवर जे प्रयोग केले त्याच्या अंती हे नियम त्यांनी तयार केले. आणि त्यांनी ह्या जे नियम आहेत ह्यांचा उपयोग कुठे केला, तर आयुष्यातील अनेक अडचणी सोडवण्यासाठी ह्यांचा उपयोग केला गेला. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, की आपण बघितलं की भूतकाळात एखादी गोष्ट होऊन गेलेली आहे, आणि ती काय होते आपल्याला, म्हणजे अ, भूतकाळात आपल्याला समजा एखादी अडचण आली होती ना, आपण त्या अडचणीवरती त्यावेळेस मात केली, आणि आता तुम्ही जर त्या गोष्टीची आठवण केली, तर तुम्हाला असं वाटतं ना, की इतकं टफ सिच्युएशन होती, पण आपण केलं, मात केली. मग आता वाटतं की ते किती किरकोळ होतं, उगीच आपण त्यावेळेस अव्वाच्या सव्वा गेला, आपण त्याच्यावरती मात केली त्यावेळेस, पण आता आपल्याला ती गोष्ट काय वाटते, किरकोळ वाटते. का किरकोळ वाटते, तर आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे एकदा, त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे, सोल्युशन सोडून काढलेलं आहे, मग त्यामुळे आपल्याला ती गोष्ट किरकोळ वाटायला लागते. तर ह्या ज्या सगळ्या ज्या त्यांनी चिंपांजीवरती प्रयोग केले, हे जे काही सगळे प्रयोग आहेत, त्या प्रयोगावरून जे हे नियम काढले, आणि ह्या नियमांचा त्यांनी व्यवहारातल्या प्रत्येक गोष्टी किंवा प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी उपयोग केला. तर थोडक्यात काय, हे जेस्टाल्ट सायकोलॉजी म्हणजे लक्षात आलं तुम्हाला, ज्ञानेंद्रियाच्या कच्च्या संवेदना प्लस तुमचं काय आहे, मन, हे म्हणजे जेस्टाल्ट सायकोलॉजी. या दोघींना एकत्र केल्यानंतर जे काही तुम्हाला होल म्हणजे होल थिंग दिसते किंवा संपूर्ण गोष्ट दिसते, त्याला आपण काय म्हणतो, जेस्टाल्ट सायकोलॉजी असं म्हणतो. तर ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का कुणाला? आज आपण बरेच वाद बघितलेत. साधारणतः आपण कुठले कुठले वाद बघितले, तर पहिल्यांदा आपण जेस्टाल्ट हे संरचनावाद बघितला. सेकंड आपण बघितला कार्यवाद बघितला. त्याच्यानंतर आपण काय बघितला, की हा बघितला काय आपलं, मनोविश्लेषण हा समष्टीवाद म्हणायचं, किंवा समग्राकृतीवाद म्हणा, किंवा जेस्टाल्ट सायकोलॉजी म्हणा. तिन्ही नावं लक्षात ठेवा बरं का. संरचनावादला पण रचनावाद पण म्हणतात, त्याच्यानंतर कन्स्टिट्युअलिझम पण म्हणतात, कार्यवादाला फंक्शनॅलिझम म्हणतात, समिष्टवादाला समग्राकृतीवाद किंवा जेस्टाल्ट सायकोलॉजी म्हणतात, आणि चौथा मनोविश्लेषणवाद किंवा सिगमंड फ्राईडची आपण थेरी म्हणू शकतो, किंवा मनोविश्लेषणवाद म्हणू शकतो आपण. आता आपले पुढचे कुठले राहिले, सगळ्यात महत्वाचे वर्तनवाद, मानवतावाद. आपण आता हे ज्याच्यातले जे महत्वाचे आहेत जेवढे, तेवढेच आपण बोधात्मक दृष्टिकोनापर्यंत पाहणार आहोत. हा शेवटचा जैव मनोसामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोन आपण पाहणार नाही, याच्यामध्ये नाव आहे, परंतु आपण वर्तनवाद, मानवतावाद आणि बोधात्मक दृष्टिकोन हे 3 पुढे पाहणार आहोत. ह्यात काय अडचण आहे का आज कुणाला? नाही. नाही ना, हो चालेल. नाही.